कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज शहरातील महापालिकेच्या विविध सुरू असलेल्या प्रकल्पांची पाहणी करून कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या। या पाहणी दरम्यान आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी गोकुळ हॉटेल परिसरातील पार्किंग प्रकल्पाबाबत उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करून पार्किंग सुरू करण्यासाठी आणि स्क्रीनद्वारे जाहिरात प्रसिद्धीची निविदा प्रक्रिया त्वरित राबवण्याच्या सूचना दिल्या। विनस कॉर्नर येथील गाडी अड्डा परिसरात महापालिकेच्या जागेच्या हद्दी निश्चित करून अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले। केशवराव भोसले नाट्यगृह येथील कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले। नाट्यगृहाच्या पाठीमागील खासबाग मैदानातील लॉन स्वच्छ ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। सरस्वती टॉकीज परिसरातील पार्किंग प्रकल्पामध्ये अधिकृत रस्त्यावरील केबिन मधील गाळेधारकांचे स्थलांतर लवकर पूर्ण करून उर्वरित गाळ्यांचा लिलाव करण्यासाठी बाजारभाव निश्चित करण्यास सांगण्यात आलं। रंकाळा तलाव परिसरात फिशिंग टेंडर आणि बोटिंग महसूल याबाबत माहिती घेऊन उत्पन्न वाढीसाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या। छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे लवकर पूर्ण करून उद्घाटनाचे नियोजन करण्यास सांगण्यात आले। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त किरण कुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे आणि स्वाती दुधाणे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते।